श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार वाढदिवस कसा साजरा करावा. थोरा मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुलामुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर 1 किंवा 2च मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवताचे स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा. पहिला संस्कार म्हणजे हिंदू पंचांगाप्रमाणे वाढदिवस साजरा करावा. कारण आपली सर्व देवदेवते, साधू संत, ऋषीमुनी यांचे जन्मोत्सव सर्व तिथीप्रमाणे करायचे असतात. म्हणून वाढदिवसही तिथीप्रमाणे करावा. दुसरा म्हणजेच वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा. ज्याचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे. हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे. त्या व्यक्तीस अभ्यंग स्नान घालावे. अभ्यंग स्नान म्हणजेच ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला सुवासिक तेल लावून स्नान घालावे. तिसरं म्हणजेच दोन्ही हातात अक्षता म्हणजेच तांदूळ घेऊन श्री रामरक्षेतील पहिले 9 श्लोक, या 9 श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवाचा उल्लेख आहे. म्हणून त्या अवयवांवर थोडे थोडे अक्षता टाकत जावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की माझ्या मुलाला किंवा मुलीला दीर्घ आयुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन यांचा सांभाळ कर. जे वाढदिवसाला उपस्थित आहे त्यांना गोड खायला द्यावे. या पद्धतीने श्री स्वामी समर्थ केंद्रातील वाढदिवस साजरा करावा. आजकाल वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे. केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्नशास्त्राने कापणे हे सुद्धा अशुभ आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पद्धतीने वाढदिवस साजरा करावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.